आदरणीय सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. मी पांडुरंग बाबुराव चांभारे, राहणार उमरेड, जिल्हा नागपूर. मी पेशानं प्राथमिक शिक्षकमधून पदवीधर शिक्षकमधून पोस्टिंग होती. आदरणीय रंजना चोंडकर मॅडम ह्या माझ्या शाळेशेजारी म्हणजे होत्या. त्यांचे सर तर कनेक्टेड होते मला. मॅडमचा तेव्हा माझा फारसा परिचय नव्हता, पण 12-13 वर्षापासून एक आरोग्य संपदा नावाचा ग्रुप माझ्याकडून चालवला जात होता. त्याच्यामध्ये संतोष माळी, कौलापूर, सोलापूर, सुनील इनामदार, मधुमेह आरोग्यमुक्ती असे 5-6 ग्रुपला मी थोडंसं जॉईंट होतो. तिथले मेसेज यायचे. अचानक काय झालं की चोंडकर मॅडमनं मला वाटते 13 जूनला एक मेसेज या गोल्डर सरांच्या त्या संपादन टाकला होता. माझ्या थोड्या डोक्यात क्लिक झालं, पण काही कारणास्तव पुन्हा ते मिटून गेला माझ्या हातून चुकीनं. आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा मॅडमनं टाकलं आणि मला त्यांना माझ्याविषयी थोडंफार माहीत होतंच. मी त्या मॅडमला फोन केला तर ते बोलले की तुम्ही हा ग्रुप जॉईन करावा. मी अगोदर जॉईन केलेला आहे. म्हणून त्या संबंधानं मग सकाळी 8 वाजताच्या आतमध्ये सरांना फोन करू नका. मी सरांना 2दा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन एंगेज दाखवत होता. त्याच्यानंतर मी एक मॅसेज सोडला त्या ग्रुपवर. त्याच्यानंतर सरांनी हाय असं काहीतरी टाकलं आणि त्याच्यामुळे सरांसोबत बोललो. मला डायबिटीजचा बरेच वर्षापासून त्रास होता, पण माझं डायबिटीज 240च्या वर कधी गेलं नाही. पण मला चक्कर वगैरे यायचे. पण जोपर्यंत डॉक्टर असं म्हणत नाही की तुम्हाला डायबिटीज आहे, तोपर्यंत आपल्याला काही त्यावेळेस कळत नव्हतं ना एवढं रोगाच्या संबंधानं. आपलं सगळं आपलं डॉक्टरवर अवलंबून राहायचं. पण त्याच्या अगोदर म्हणजे जवळपास एप्रिलपासून मला स्किन प्रॉब्लेम निर्माण झाला. ते इचिंग म्हटलं की तसं अगोदर होतंच, ते मला तेव्हा डॉक्टरने सांगितलं होतं. मी 15 दिवसातून मला अर्धी गोळी द्यायची आणि त्या गोळीचा पावर कमी झाला का सगळं करून 6 महिने मी औषध घेतलं. पण ते शेवटी डॉक्टर असं म्हणाले की 1 दिवस असा येईल का दिवसातून तुम्हाला 2-2, 3-3 गोळ्या घ्यावं लागेल. आणि योगायोगानं जवळपास 6-7 वर्षानंतर तसंच घडलं. योगायोगानं मॅडमच्या संबंधातून इथपर्यंत आलो, कळलं. आणि पहिलाच क्लास असल्यामुळे मी जेवढा इमानदारीने केला, मी मिसिंग नाही केला तो क्लास. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ते डाएट फॉलो केला. माझा 15 दिवसामध्येच मला इतका फरक पडला की सर म्हणाले होते की तुला 800 पट फायदा मिळेल. पण 800 पट नाही, पण 400-600 पट मला नक्कीच मिळाला. पण त्याच्यानंतर काय झालं, आता आपला रिकवर झाला, इचिंग होत नाही, आपले डागं मिटले, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खाण्यापिण्यामध्ये पुन्हा झालं. पण बने पाहतो मी क्लास मिसिंग करत नाही. मधामध्ये माझ्या भाचीचा वगैरे जाव्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी थोडंसं क्लास थोडासा डिस्टर्ब झाला होता. त्याच्यामध्ये माझ्या मुलाला खूप प्रॉब्लेम होता. या आरोग्यापायी त्याचे जे AI करण्यासाठी जे अमेरिकेला जायचं होतं ते जुळलं नाही. आणि मुलाचे हाल आमच्या ज्यानं पाहत नव्हते. एक महिना क्लास केल्यानंतर मी माझ्या मिसेसला नवरात्राच्या ह्याच्यामध्ये मी सरळ पैसे भरून टाकले आणि त्यांना म्हटलं का तुम्ही हा क्लास करा, नाही जर केला तर माझे पैसे फुकट जातील. आणि त्यांना काही या गोष्टी माहीत नव्हत्या. मी पैसे भरल्यानंतर त्यांनी तो क्लास केला. माझ्या मिसेसचं 9 दिवसामध्ये 3.5 किलो वेट कमी झालं. तिला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळाली. गौरवचं 2.5 किलो वजन त्यावेळेस कमी झालं. आणि त्यानंतर मी कंटिन्युएशनमध्ये आजही करत आहे. काही कारणास्तव माझं इकडे तिकडे फिरणं झालं, त्याच्यामुळे काही जुळलं नाही. पण त्याच्या या त्रासामुळे त्याचं एक स्वप्न मात्र दूर राहिलं. यामध्ये खूप वाईट वाटते. मुलगा एकटाच एक असल्यामुळे बापाचं दुःख बापाला माहीत असतं. बाप कधीही दुःख आपलं बोलून दाखवत नाही, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक पुरुषामध्ये पचवण्याची क्षमता जास्त असते. आई मात्र हळवी असते. तिला थोडंसंही आपल्या मुलाविषयी किंवा
अपत्याविषयी सहन होत नाही. तसा आमचा परिवार चांगला आहे, कोऑपरेटिव्ह आहे, कधी कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न केला नाही आणि आमचंही कधी झालेलं नाही आहे. जेवढं आमच्याकडून सहकार्य करता येते तेवढं आम्ही आजपर्यंत करत आलो. त्यामुळेच की काय कुटुंबामध्ये सगळी लाडकी सून म्हणून एक तिचा लाडकी सून म्हणून म्हणजे गावातच एक लाडकी सून, एक आदर्श परिवार म्हणून आमची गणना त्या 850 लोकसंख्येच्या गावामध्ये म्हणजे लोकांच्या वस्तीमध्ये आहे. आमच्याकडे कधीही आणि मला 3ऱ्या वर्गापासून स्वयंपाक करता येत नव्हता, पण माझ्याकडे भांडे घासायचं काम होतं. आम्ही खेड्यापासून 18 किलोमीटर अंतरावर राहत होतो. 2 भाऊ स्वयंपाक करायचे आणि उर्वरित काम मी करायचं. खेड्यावरचे तेवढे रस्ते नव्हते. जवळपास 12 किलोमीटर सणावाराला मला पायदळ जावं लागत होतं. खेड्यावरच्या गाड्या उड्या आल्या, त्यांना रात्री बेरात्री स्वयंपाक करून जेवण घालण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण झाली. आमच्या कुटुंबामध्ये माझी वहिनी थोडीशी एक वेगळ्या स्वभावाची आहे. माझं लग्न झाल्यानंतर तिने म्हटलं होतं की या पांड्याची बरात काढीन तर मीच काढेन. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत कधीच बोलत नाही. त्या बोलण्याचा प्रयत्न करतात, पण मला नाही आठवत की मी त्यांच्या घरात अजून कधी पदार्पण केलेलं असेल. एक हट्टी स्वभावाचा असल्यामुळे मधात माझे 2 पुतणे आहेत, IIT होल्डर आहेत दोघंही. 45-50 लाखाचा पॅकेज आहे औरंगाबादला. लहान मुलांचंही आहे. माझा मुलगाही IIT होल्डर आहे, पण त्याला OBC रँक जास्त असल्यामुळे त्याला पाहिजे तसं ब्रँच मिळत नव्हती आणि त्याला CS ला जाण्याचा कल होता. योगायोग असा मिळाला की आम्हाला काय IIT असते आम्हाला माहीत नव्हतं. आमच्या पुतण्यामुळेच आम्हाला माहीत मिळालं. घरामध्ये एक व्यक्ती जर चांगल्या मार्गाने जर निघाला